नमस्कार, पाहुयात विशेष बातमी। पारे गावात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन। जिजाऊ स्वराज्याच्या पहिल्या संकल्पक माजी सरपंच संतोष पाटील यांनी पारे येथे जागवल्या जिजाऊ आणि विवेकानंदांच्या स्मृती। स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि भारतीय संस्कृतीचा डंका जगात मिरवणारे स्वामी विवेकानंद या दोन महान व्यक्तींची जयंती सांगोला तालुक्यातील पारे येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली आहे। पारे ग्रामपंचायत आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये दोन्ही महापुरुषांच्या स्मृतींना उजाळा देत अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने झाली। ग्रामपंचायतीच्या वतीने प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। जिजाऊ म्हणजे केवळ एक नाव नसून ती महाराष्ट्राची अस्मिता आणि संस्कारांची शिदोरी आहे। जिजाऊ माँसाहेबांच्या पराक्रमावर प्रकाश टाकण्यात आला। शिवासारख्या छत्रपती घडवणारी जिजाऊ ही केवळ माता नव्हती, तर ती स्वराज्याची पहिली संकल्पक होती। त्याचबरोबर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे तरुणांच्या आयुष्यातील महत्त्व विशद करण्यात आले। आधुनिक भारताच्या जडणघडणीत या दोन्ही महापुरुषांचे विचार आजही मार्गदर्शक असल्याचं प्रतिपादन पारे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष पाटील यांनी केले। यावेळी गावातील तरुण मंडळी, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महापुरुषांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करत या सोहळ्याची सांगता करण्यात आली आहे। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी।